एरंडोली जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समिती गण असेल, यामध्ये राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. आपण बघू शकत असाल या ठिकाणी विजयी उमेदवार आहेत. फार अटीतटीची आणि लक्षवेधी ही निवडणूक होती. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा या ठिकाणी सामना होता. राजकीय आरोप प्रत्यारोप रंगले आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राजकीय वातावरण तापलेलं या ठिकाणी बघायला मिळालं. या ठिकाणी विजयी उमेदवार आहेत. विजयानंतरची आपली पहिली प्रतिक्रिया काय, किंवा कारण की फार लक्षवेधी निवडणूक मानली जात होती? नमस्कार, मी स्नेहल उमेश मोरे. एरंडोली जिल्हा परिषदेतून आम्हा तिन्ही उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस गटातून विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्यांनीही जनतेचा सर्व कौल आमच्या बाजूने लागला आणि आम्हाला जनतेने निवडून दिले. आणि येथील पुढील कामं देखील आम्ही ताकदीने करू. आपण विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया काय द्याल, कारण की एरंडोलीमध्ये सुद्धा राजकीय वातावरण हे तापलं गेलेलं होतं? नमस्कार, मी सुप्रिया सचिन तवटे. पंचायत समितीसाठी मी लढवलं. मतदारांनी खूप प्रमाणात आम्हाला भरघोस मतांनी विजयी केलं आणि हे आम्हाला फक्त आमच्या अजितदादांमुळे मिळालं. गड आला पण सिंह गेला. दादा, फक्त तुमची आठवण येत आहे मला. त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद जो दिला मतदाररूपे, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. नक्कीच बघतोय की सलगर्म कडे संपूर्ण सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तिन्ही उमेदवार हे बहुमताने निवडून आलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया? आनंद आम्हाला खूप होत आहे, कारण ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती आणि ही निवडणूक म्हणजेच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याची होती. त्यामुळं मतदारांनी सर्व एरंडोली जिल्हा परिषद गटातील सर्वांनीच ही निवडणूक आम्हाला निवडून देऊन दाखवलेलं आहे की जनशक्तीचा विजय झालेला आहे धनशक्तीच्या विरोधात. त्यामुळं खूपच आनंद आहे आणि यापुढं आम्ही जे व्हिजन लोकांच्या समोर ठेवलेले आहेत ते नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आमचा हा विजय सर्व मतदार बंधू भगिनींना, आमच्यासोबत कार्य केलेला, अहोरात्र कार्य केलेल्या सर्व आमच्या बंधूंना आणि भगिनींना समर्पित करते. आणि अजितदादा यांना ही एक श्रद्धांजली म्हणून हा विजय आपण समर्पित करूया. धन्यवाद. नक्कीच बघतो एकेकाळचे 4 मित्र होता, मात्र एक मित्र विरुद्ध 3 मित्र अशी लढाई झाली. मग विजय पाटील असतील, महेश मोरे असतील किंवा सुरेश बाबू कोळेकर असतील, जे तुम्ही प्रचारात रान उठवला होता, सगळ्या गावचे लोक एकत्र आले होते आणि मताधिक्यसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाले. काय विजयानंतर सांगाल? जनता ही आता दाखवून दिलं जनतेनं की परत उमेदवारी कोणीही जाहीर करताना जनतेच्या मनातलेच उमेदवार आपण द्यायला पाहिजे. कारण लादलेला उमेदवार हा चालत नाही, हा जनतेनं एकदा दाखवून दिलं आहे. आणि कोण किती काही केला तर जनता जी ठरवते त्याला राव करल ते गाव करल ते राव करू शकत नाही, जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे जनता आमच्या पाठीशी राहिली आणि जनतेनं जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ ठरवून आम्ही इथून पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कशी जनतेची सेवा करता येईल किंवा कशा पद्धतीनं त्यांचे हे ऋण फेडता येईल त्या पद्धतीनं आमची कामाची सुरुवात पहिला अगोदरही होती. आताही आपण जास्त जोमानं करून आम्ही जनतेचा विश्वास सार्थ ठरवू. आणि सर्वच नेते मंडळींच्या, महाविकास आघाडीच्या नेते मंडळी आमच्यावर विश्वास टाकला, ज्यांनी आम्हाला उमेदवारी दिली, त्या सर्व नेते मंडळी, सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा असतील, आमचे जयंत पाटील साहेब असतील, विश्वजित कदम साहेब असतील, आमचे नेते अजितरावजी घोरपडे सरकार असतील, शिंदे गटाचे वनखंडे सर असतील, उद्धव ठाकरे गट असतील, या सर्वांचा मी आभारी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व नेते मंडळी आणि जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. आम्ही जो प्रचाराच्या दरम्यान जो शब्द दिला लोकांना की तुम्ही आमच्यावर विश्वास टाका, एकदा संधी द्या आणि त्या संधीचं सोनं करेन, नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमदार इद्रिसभाई नवकडे असतील यांच्या सर्वांच्या साथीनं आम्ही सर्वजण काम विकासाची गंगा मोठ्या प्रमाणात आता झाली त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात करण्याचं काम आणि आमचा मानस आम्हीच आहे. आणि आम्ही जनतेच्या बरोबर कायम आहे, जनता आमच्याबरोबर आहे. जनतेनं दाखवून दिलेला विश्वास आम्ही कुठेही ढळू देणार नाही, एवढी या विजयाच्या निमित्तानं ग्वाही देतो. आणि अहोरात्र झटलेल्या आमच्या सर्व बंधूंना, भगिनींना आणि माझ्या वडीलधारी मंडळींना ज्या विजयामध्ये सहभागी आहेत त्यांचा सर्वांचा मी आभार मानतो. आणि मतदार बंधू भगिनींनी जो विश्वास टाकला तो विश्वास सार्थ ठरतो आणि हा विश्वास आम्ही कुठेही वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना हा विजय आम्ही समर्पित करतो. आणि त्यांच्या विचाराने आणि जो पायंडा घालून दिला अजितदादांनी, जो राष्ट्रवादी चालवली, तो विचार आम्ही पुढे नेण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनं या जनतेच्या सोबत राहू, जनतेचं काम करू.
नक्कीच बघतोय की फार अटीतटीची लढत होती आणि राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार बहुमताने निवडून आलेले आहेत आणि त्यांनी हे सांगितले जनतेनं जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवला जाईल आणि इथून पुढे उमेदवारी देताना जनतेतील उमेदवारी द्या, नाहीतर परिणाम काय असतात या निकालावरून स्पष्ट झाले असं सांगितलं आहे. रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज.